करतोय मित्रांनो. आज आपण आलो शेतामध्ये आणि आज आपण नारळाची जे झाप वाढलेली आहेत ना ह्याची कटिंग करणार आहोत. आणि कटिंग करण्यासाठी आपल्याकडे माणूस खास स्पेशल आहे, मंगेश लोंढे. तर आपण आता तुम्हाला मी दाखवणार आहे कशा पद्धतीने झाप मारायची ते, कारण इथे आतमध्ये पूर्ण असं गजगज झालेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, इंटरेस्टेड आहे, पूर्ण माहितीपूर्ण आहे. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता, हे जे नारळी झाड आहे त्याच्यापासून काय काय उत्पन्न आपण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर पहिल्यांदा ह्याचे जे नारळ होतं ते आपल्या फायद्याचे असतात. जो खोबरा असतो नारळ तो एक उपयोगी पडतो. त्याच्यानंतर हे जे आता मी तुम्हाला काढून दाखवतो, हे जे आपण घरामध्ये झाडू मारतो त्याच्याकडे उपयोगी पडतो. हे बघा, त्याला असं कट करायला लागतं, असं अशा पद्धतीने कट करायला लागतं. आणि नंतर मग आणि हे पुढचं घ्यायचं ना, हे कोवळे असतात, हे दोन असतात ना, ते आपले घ्यायचे असतात. हे बघा, तर हे घ्यायचे असतात, पुढचे कोवळे घ्यायचे नसतात. आणि मित्रांनो, ह्याच्यापासून झाडू बनते. तर झाडू म्हणजे नारळाच्या झाडापासून आहे ना, नारळ, खोबऱ्यापासून खोबरेल तेल, नारळाचा जो फळ असतो त्याच्यावरती जो वरती आवरण असतो ना त्याच्यापासून सोमकोपरी बनते, बरोबर. त्याच्यापासून झाडू बनते. तर अनेक प्रकारे ह्या झाडाचा उपयोग होतो. फक्त ते आपण त्याचे जे प्रोसेस आहेत ते सर्व आपण करत नाही. आपल्याला फक्त काय माहिती आहे, तर नारळ माहिती आहे आणि नारळाचा जो खोबरा तोच माहिती आहे. पण बाकीचे जे पदार्थ आहेत त्याच्यापासून काय काय बेनिफिट आपल्याला माहिती नाही आहेत. तर मित्रांनो, सर्व ह्या नारळी झाडाचे जेवढे पण आवरण आहेत, जे नारळाची जे कवच असते वरची, ती पण उपयोगी असते. त्याच्यापासून आहे ना वस्तू बनवतात, डिझाईनमध्ये वस्तू, त्याला पॉलिश करून त्याला व्यवस्थित शोभिवंत वस्तू बनवतात. तर मित्रांनो, अशा पण उपयोग आहे. ओके, हे बघा, आपण आता ही झापं जे कटिंग केलेली आहेत, हे बघा तिकडे पण आहेत, हे बघा तिथे आहेत, तिकडे हे बघा, सगळीकडे आता कटिंग करून ठेवलेली आहे सर्व. आता ही आपण उचलणार आहोत आणि बांधायला साईडला आपण तिथे चेपणार आहोत. चला मग या. हा कुठं ब्रेक मारा, हा लागेल ना, येते जाते वेळी. हां, चला. अजून आता आपल्याला एका चोंड्यामध्ये शिल्लक राहिलीत ना, ह्या चोंड्यामध्ये शिल्लक आहेत ना, ह्या चोंड्यात शिल्लक आहेत अजून हे झाप मारायचे. इकडे कोयती घेऊन ये, मग इकडचं मारून टाकूया. जास्त जाव चालू आहे. हा, दोन्ही मारते. हे बघा, हे अशा पद्धतीने कटिंग चालू आहे. आणि मित्रांनो, आपण आता आलो कलमाच्या झाडाखाली. तिथे आपण आता काय केलं, सगळे नारळाची झापं मारली. त्याच्यानंतर काजूच्या खाली मेढी लावली. आता आपण इथे कलमाच्या खाली मेढी लावणार. आता बघा, हा कसा आहे बघा, खाली सगळं मेढी झोपलेल्या आहेत सगळ्या. आता आपण हे मेढी लावल्याच्या नंतर आहे ना, हे बघा सगळं मेढी खाली आलेल्या आहेत, ह्या सगळ्या बघा खाली लपलेल्या आहेत. आता आपण ह्यांना जरा उंच असं करणार आहोत, म्हणजे कसं जागा पूर्ण खुली राहिली. हे बघा, पूर्ण इथे खाली गच्च झालेले आहे. तर आपण आता हे ज्या कलमाच्या मेढी आहेत हे आता व्यवस्थित लावत आहोत. हे बघा, मंग्या तिथे काम करतो आहे आणि मी पण आहे इथेच. आम्ही दोघं मिळून इथं काम करतो आहे. कारण कसं, ज्या आंब्याच्या फांदी ज्या आहेत ह्या खाली पूर्ण आल्या ना, तर मग त्याला वाढ मिळत नाही. तर ह्या मेढी लावून आपण ते उंच करणार आहोत. व्यवस्थित ते त्या फांदीत सरळ जाते आणि त्याला सूर्यप्रकाश मिळेल व्यवस्थित. तर मित्रांनो, आज आपण शेतामध्ये जाऊन काम केले त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे.
आणि कशा पद्धतीने शेतामध्ये जाऊन काम करावं लागतं, पूर्ण झाडांची कशी काळजी घ्यावी लागते हे तुम्हाला मी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा ही काजूची फांद आहे ना, ही पूर्ण खाली आलेली आणि ही नडते आपल्याला. तर हा बघा हा माड आहे ना पूर्ण असा क्रॉस झाला आहे, त्यामुळे ह्या खालच्या फांद्या आपण तोडतोय. एकच तोडतोय, इकडून मार अशी. आता हिला उभी करूया आपण. ती मेढ घेऊन ये, त्या मेढीला आहे ना तेव्हा मग ती मेढ आहे, ती मेढ ती घेऊन ये. तिला हिथं लाव, हिला जाऊ दे वरती, समज ना. ती मेढ घेऊन हां साईडला ठेव, कारण आपल्याला ह्या पण उभ्या करायला लागते. तिला इथं लावूया, इथं. कोण आलं? नाही काम करतो, टायमा का बघायचं नाही. ते आपल्याला मस्त काय. हो खाली 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 दगड लाव. आपण इथे आता नाळाचे झाप तोडलेले आहेत आणि आता आपण हे झाडू बनवण्यासाठी ह्याचे हिरं जे आहेत हे काढत आहोत. हे बघा, तर अशा पद्धतीने साफ करावा लागतो आणि साफ केल्याच्यानंतर त्याचे जे आतले जे झाडू बनवायचे असते आपल्याकडे हे आपले काढायचे असते. हे बघा अशा पद्धतीने साफ करायचं असतं आपल्या ते. तर हे आपल्याला घ्यायचं असतं आणि पुढचं आपल्याला शेंडा जो असतो टाकून द्यायचा असतो, कारण ते कोवडे असतात ते. तर अशा पद्धतीने आपण शेतामध्ये जाऊन आज पहिलं आपण जे नाळाची झापं होती ती कट केली. त्याच्यानंतर आपण कलमाच्या झाडांचे जे मेढी वगैरे निघालेल्या त्या लावल्या, काजूच्या फांदी मारल्या, त्याला मेढी लावल्या आणि आता आपण झाडू बनवणे हे साफ करत आहोत. तर अशा पद्धतीने मित्रांनो, जेव्हा शेतामध्ये जाऊन आपण काम करतो तेव्हा एक वेगळा आनंद मिळतो. आपल्या शेतातून पूर्ण घाम पण बाहेर पडतो आणि घाम बाहेर पडल्याच्यानंतर आपल्याला पूर्ण फ्रेश वाटतो. तर मित्रांनो, असं शेतामध्ये जाऊन जर आपण काम केलं तर खूप समाधान वाटतो. स्वतःच्या जागेवरती जाऊन काम करणं आणि इतर ठिकाणी जाऊन काम करणं याच्यामध्ये फरक आहे आणि हा एक वेगळा आनंद आहे मित्रांनो. समाधान वाटतो काम केल्याच्यानंतर. तर आपण आता ज्या बाकीचे जे आहेत वेली वगैरे आलेले आहेत त्यांना कट करणार आहोत, कारण ज्या वेली आहेत ह्या आत्ता वाढत गेल्या की ते पावसामध्ये खूप मोठ्या वाढत जातात
आणि सर्व जी झाडं आहेत आपली, ह्या झाडांना सर्व ते असे झाडांमध्ये त्या वेली पूर्ण पसरतात आणि मग त्याच्याने काय होतं, झाडाची वाढ होत नाही. चला जाऊया आपण. तेव्हा इकडे पुढे आता आपण चाललो आहे. मिरचीच्या वेली ज्या आहेत लावलेल्या, त्यांच्या बुंदाशी माती टाकतो आपण, कारण त्याला नवीन नवीन मुळं फुटतील. आणि हे इथे ह्या वेली आलेल्या आहेत, ह्या वेली आपण कट करतोय आता. आता ह्या वेली एवढ्या मोठ्या दिसत नाहीत, पण त्या नंतर खूप वाढतात त्या. कारण आता 2 महिने पाऊस पुढे पडणार आहे आणि पावसामध्ये त्याची वाढ होते भरपूर. वेळीच जर त्यांना आपण कट केली नाही तर मग त्याचं वाढ होऊन मग ते आपल्याला नुकसान होतं, झाडांचं नुकसान करतं मोठ्या पद्धतीने ते. आणि आता मंग्याने वेली कटकायचं काम चालू केलेलं आहे बघा. मंग्या वेली कट करतोय. हे बघा, या सर्व नदीच्या बाजूला झाड आहेत, त्याच्यावरती वेली आलेले आहेत आणि त्या मग पुढे पुढे झाडांना ते वाढत जातात त्या. तर पावसाआधी जी आपल्याला काळजी घ्यायची असते आपल्या झाडांची, त्याच्यासाठी अशी साफसफाई करावी लागते. वेली असतील किंवा जी झापं आपली जी नाळाची वाढलेली होती, ती आपण काय केलं, काजूच्या झाडांच्या खाली मेढे लावलेले आहेत. कलमांच्या झाडाच्या खाली ज्या खाली आलेल्या फांद्या सर्व त्या मेढे लावलेल्या आहेत. अशी सर्व कामं आपल्याला आटपावी लागतात आणि मग जेव्हा पाऊस संपतो तेव्हा मग पुढचे काम आपल्या करायचे असतात. आता पावसामध्ये खतं वगैरे टाकण्याचं काम असतो. हे नारळाच्या झाडांना खतं असतील, कलमांच्या झाडांना खतं असतील, सुपारीच्या झाडांचं खतं असतील. सुपारीची पण एक आपण व्हिडिओ बनवणार आहोत, तर आपण अंतर्गत जी लागवड केलेली आहे सुपारीची ते पण दाखवणार आहोत. त्यामुळे सपाटी होत नाही, पण आपण झाड जगवलेलं बघूया. काय बोलला? हा बोल. झाडं सांभाळ फक्त. तर आपल्या एका साईडला आपल्या बागेमध्ये काम पण चालू आहे साफसफाईचं. दुसऱ्या बाजूला आपण इथे बघायला गेलो तर आपल्या घराचं पण काम चालू आहे. बघा, हा कामगार आहे आणि तिथे त्याला आपण सगळं दाखवतोय आता काय करायचं आहे ते. तो त्याचं काम करतोय, आपण आपल्या इथे काम करतोय. लहान पण चालतं.
आता काय असू दे, जाऊ दे. हे जुन आहे ना. हा मग एक काम कर, हे दोघांचे काढ, पैसे नाही ना अडचून ठेव. हा हे चांगलं, ह्याची बनवूया आपण. हे तर काढ, तो सुकून होतो ते काढ. तर मंडळी हे पहा, आपण आता झाप जे कट केलेले आहेत त्याच्यापासून आपल्याला झाडू बनवायचे आहेत आणि त्याच्यासाठी आता का आपण हे कट करतोय. तर अशा पद्धतीने आपलं आज दिवसभर काम चालू आहे सकाळपासून. तर अशा पद्धतीने मंडळी आपण आज शेतामध्ये काम केलेलं आहे आणि आपल्या या शेतातील कामाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला नक्की कमेंट करायचं आहे. आणि ही व्हिडिओ आवडली तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे. पुन्हा आपण अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत तुमच्यासमोर. असेच आशीर्वाद राहू द्या तुमचे मित्रांनो, कारण शेतामधल्या ज्या व्हिडिओ आहेत ह्या जास्त आपल्या असणार आहेत. आपण शेतीशी निगडीत जास्त काम करतोय आणि पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्रांनो. भेटूया. चला बाय बाय.